सगळ्यात अगोदर ही बॅक साईड जी आहे तर अशा पद्धतीने याच्यावरती छापून घेतली पूर्णपणे. ही बॅक साईड छापून घेतल्यानंतर आपण परत काय केलं, याच्यामध्ये गळा घेतलाय. गळा कसा घेतला तर गळा आपण अशा पद्धतीने ठेवलाय. इथून इथे आपण अशा पद्धतीने गळा ठेवला. इथे कटोरीचा आकार आहे म्हणून इथे कटोरीची मार्किंग केली आणि इथून इथे आपला हा गळा आहे म्हणून आपण इथे गळ्याची मार्किंग केली. हा गळा आपण गोल करून घेतला, अशा पद्धतीने गोल करून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला इथून इथे ही घ्यायची डॉट उंची. आता डॉट उंची कशी घेणार तर बघा, इथे डॉटला पकडायचे इथे आणि याची हाईट पकडायची शोल्डर पासून. कुठून? शोल्डर पासून. याला वरती अर्धा इंच शिलाई जाईल म्हणून इथे अर्धा इंच सोडून दिलं. त्याच्यानंतर इथे याला बरोबर मार्किंग. ठीक आहे, म्हणजे ही डॉट उंची ऑलरेडी तुमच्याकडे आहे, तुम्हाला वेगळी काही घ्यायची गरज नाहीये. ह्याच डॉट उंचीवरती डॉट उंची येणं गरजेची आहे. इथे घेतलाय तुम्ही, ठीक आहे, इथे ही रेषा मारून घेतली. आता तुम्हाला कटोरी किती टाकायची तर कटोरी पण रेडी आहे. मग कटोरी कशी टाकणार तुम्ही, याला व्यवस्थितपैकी असं घेणार बघा, अशा पद्धतीने घेणार आणि याला व्यवस्थितपैकी असं घेऊन याची ही आपण मार्किंग करू. बघा, ही झाली माझी रेडी कटोरी. समजतंय का कसं केलंय? ही कटोरीचा राऊंड आहे बघा, याला मी व्यवस्थितपैकी असं पकडलंय. असं पकडून याला इथे ठेवला, याच्या इथे ठेवला आणि इथून याला बस अशी मार्किंग केली. लक्षात आलंय का? हो नाही? ओके, आलं लक्षात. ठीक आहे, याला अशा पद्धतीने घेतलंय आपण. असं घेऊन आपण जे आहे तर इथे काय करतोय तर इथे आपल्याला व्यवस्थितपैकी अशा पद्धतीने हा गॅप टाकायचा. कुठला? बघा, इथे एवढी आता बाही लागत जाणार इथे अशी है ना, अशी बाही लागत जाणार आपली इथे, बरोबर आहे. मग आता इथून खाली आपल्याला हा गॅप ठेवायचा. किती आहे? हा योगपट्टीचा गॅप आणि हे अर्धा इंच त्याच्या आतमध्ये शिलाई जाईल, याच्या आतमध्ये म्हणजे योगपट्टीला अटॅच होईल, बरोबर आहे. ही घ्यायची आपल्याला आणि इथून आपल्याला ही रेषा अशा पद्धतीने देऊन टाकायची की आपली योगपट्टी इथे अशी आली. योगपट्टी आपली अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये काय झालं की याच्यामध्ये कस्टमरने अर्धा इंच उंची वाढवायला सांगितलेली. काय सांगितलेली? अर्धा इंच उंची वाढवायला सांगितली. म्हणजेच काय झालं, योगपट्टी त्याच्यामुळे एवढी मोठी यायला लागली मापाने मोजल्यामुळं. मग याची योगपट्टी अर्धा इंच आणखीन खाली येईल. का खाली येईल? कारण की उंची सांगितली ना आणि आपण ह्या मापाप्रमाणे बघतोय सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आता या मापाने जर बघितलं आपण याला तर हे इथं यायलंय, बरोबर आहे, हे इथं असं येईल. ठीक आहे, परंतु आपली जी उंची आहे तर उंची आपली इकडे वाढते, आपल्याला इकडे एवढीच लागणार शिलाई, एवढी आपली उंची वाढते म्हणजे योगपट्टीची साईज वाढायला. मग आपण काय करणार, योगपट्टी थोडी अर्धा इंच खाली वाढून घेऊ म्हणजे आपण इथे मार्किंग देणार याची. काही कन्फ्युज होत नाही ना इथे तुम्हाला, कारण परत परत मार्किंग करायला म्हणून. बघा, मापानुसार योगपट्टी इथे येत होती परंतु उंची वाढवल्यामुळे योगपट्टी अर्धा इंच खाली आली. काय झाली? अर्धा इंच खाली आली आणि आता आपल्याला हा गॅप इथे असं सरळ द्यायचा, एवढं झालं. इथून इथपर्यंत दिलाय. ह्या कटोरीपासून आपण हा शेप असा, आता बघा तुमचा शेप कसा येऊ लागला, असा येऊ लागला. बघा, असा येऊ लागला तुमचा शेप. बघा आता तुमचा शेप कसा येतोय, असा येतोय, बरोबर आहे. काळे मॅडम, तुमचा शेप कसा येतोय, असा येतो. शेप असा नाही आला पाहिजे. शेप कसा आला पाहिजे, इथूनही असा तयार झाला पाहिजे आणि मग इकडे आकार तुमचा तयार होईल असं, अशा पद्धतीने. लक्षात येऊ राहिलं का? समजतंय का हे? हा, म्हणजेच तुम्हाला इथे वर असं नाही न्यायचंय त्याला, इकडे त्याचा स्लोप खाली खाली गेला पाहिजे. कुठे गेला पाहिजे? खाली खाली. आणि ह्या गळ्याला व्यवस्थित गोल बनवा. तुम्ही गोल असं बनवलाच नाहीये तुमचा गळा, असं उगा लंबुळता घेतल्यासारखा घेतला परत इथून त्याला तोडून टाकला, तसं नाही करायचं तुम्हाला. ठीक आहे, तर तुम्हाला अशा पद्धतीने शेप द्यायचा. हा शेप दिल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता ह्याच्या मापाने आपल्याला याला तर बनवायचंच नाही, कारण की हे काम जे आहे तर हे आपलं करायचं नाही. आपल्याला मध्येच कटोरीला शिलाई मारले हे नाही करायचं. आपल्याला प्रॉपर 2 पीस कटोरी कटिंग करायचं. काय करायची? प्रॉपर 2 पीस कटोरी. तर मग प्रॉपर 2 पीस कटोरी करायचं असेल तर मी काय शिकवलेलं तुम्हाला, इथे वरती 1.25 इंच घ्यायचे. किती घ्यायचे? 1.25 इंच. इथे खाली 1.5 इंच. सेम इथे सुद्धा वरती 1.25 इंच
इथे खाली पावी आणि इथून हा सेप द्यायचा आहे अशा पद्धती. त्याच्या अगोदर आपण टचची मार्किंग करूया. 7.25 आहे, इथे 1 पॉइंट एवढा जास्त आहे. ठीक आहे. पहिला तर आपण हा टक्स बनवून घेऊया, म्हणजे तिथे आपल्याला सेप द्यायला समजेल इथे. ठीक आहे. अर्धा इंचाचा आपला टक्स आहे हा. बरोबर आहे, अर्धा इंच आहे. आता आपण याला इथे कसा सेप देणार, तर हा सेप जो आहे तर इथे मिळाला पाहिजे. कुठे मिळाला पाहिजे? इथे मिळाला पाहिजे. पहिले याला कुठे? याला. तुम्ही काय केला, इथपर्यंत टक्स आणून मिळून दिला, असं टक्स आणून मिळून दिला. काळे मॅडमचं काय केलं तुम्ही? इथे मिळून दिला. हा टक्स कुठे मिळाला पाहिजे, तर ह्या डॉटला मिळाला पाहिजे आणि नंतर इकडे इकडे पुढे जाईल तो असा. बरोबर आहे. सेम त्याच पद्धतीने इकडला पण बनेल. सेम त्याच पद्धतीने असं घ्यायचे. असं मिळून द्यायचं. ठीक आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ह्या टक्स हा मायनस होणार आहे. मायनस होणार म्हणजे काय, तर याला आपण कापून बाजूला काढणार आहोत. मग याला बाजूला कापून काढणार आहोत, तर हा कुठेतरी वाढला पाहिजे, इकडे इकडे कुठेतरी वाढला पाहिजे. म्हणूनच आपण याला इथून इथे खाली 1 इंच घेतो बघा, आणि इथे आपण 1 इंचाचा योगपट्टीचा आकार देतोय, त्याच्या खाली याला पण 1 इंच घेतो. आता इथे एक तुमचं चुकतं की हे जे 1 इंचाची तुम्ही लाईनिंग दिलेली आहे, तर ती ह्या पहिल्या टक्सच्या लाईन पर्यंत द्यायची. असं याला मधात घुसवायचं नाही इकडे. बघा तुमचे काय काय चुका असतात, तर तुम्ही या टक्सला काय करता, याला असं मधल्या लाईनवर पकडता. कुठल्या लाईनवर? मधल्या. तर मधल्या लाईनवर नाही पकडायचे. तुमची ही जी एंडवाली लाईन आहे, एंडवाली ही जी आडवी जी लाईन आली आहे एंडवाली, त्या लाईनवर जाऊन याला मिळवायचं. सेम हा 1 इंच तुमचा असा खाली सरळ येईल इथपर्यंत, इथे, आणि इथून अशा पद्धतीने सेम इकडे द्यायला. समजलं का? कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आता याच्यामध्ये मला विचारू शकता. बघा, मापाचा ज्यावेळेस असेल तुमच्याकडे त्यावेळेस चार्टचा उपयोग होणार नाही, पण ज्यावेळेस तुमच्याकडे अंगावरचं माप आहे अशा वेळेस मात्र तुमचा चार्टचा उपयोग होईल. आता चार्टचा उपयोग कधी होईल, तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. एखादी व्यक्ती म्हणते की मला ही कटोरी टाईट होते, एखादी व्यक्ती काय म्हणते, मला ही कटोरी टाईट होते. तर मग अशा वेळेस तुम्हाला चार्ट जो आहे तर तो काम करतो. त्याच्यामध्ये लिहून दिलेला आहे, त्या पद्धतीने ही कटोरी आहे का, ते काम काय आहे तुमचं चेक करणं आहे. जर त्या पद्धतीने असेल, ठीक आहे, तर मग याचा अर्थ असेल की बॉडी त्यांची हेवी आहे. ठीक आहे, म्हणजे बॉडीनुसार त्यांना चेस्ट ही जास्त आहे. ठीक आहे, त्यामुळे त्यांना हा भाग जास्त लागतो. किंवा तुम्हाला तुमचा फॉल्ट म्हणजे तुमची काय चुकी आहे ती त्या चार्टमधून समजेल. म्हणजे हे जे केलंय हे समोरच्यानं चुकीचं केलं की बरोबर केलं हे तुम्हाला त्या चार्ट पद्धतीने कळून जाईल. बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला इथे एक ही गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की कशा पद्धतीने याला माप टाकायचं. ठीक आहे, तर तुम्ही सर्वांनी इथे काय केलंय, अशा पद्धतीने घेतलंय. आता हा टक्स 1 इंच जो टक्स असतो हा मायनस होतो. आता मायनस कसा होतो बघा, तर मायनस या पद्धतीने होणार. इथून याला घेता तुम्ही असं, ठीक आहे, आणि इथून याला घेता असं. बघा हा टक्स काय झाला, इथून मायनस झाला. मायनस म्हणजे काय, तर आपण याला काढून टाकणार. आता हे याला जॉईन केलं तर हा टक्स कुठे येईल, इथे. बरोबर आहे ना. हा टक्स काय होणार तुमचा, खालचा वरती येणार. म्हणजे जो इथे जो होता तो कुठे यायला लागला, इथे यायला लागला. मग हा जो आहे तर इथे यायला लागला. मग त्याच पद्धतीने हा पण मायनस होईल. हा कसा मायनस होईल बघा, हा इकडे आणि हा इथून, हा इथे. हा पण इथून काय झाला, असा मायनस झाला. बरोबर आहे. मायनस झाला म्हणजे काय झालं, तर इथून हा भाग आपण काढून टाकला म्हणून हा भाग इथून इथे येणार आहे. काय होणार, हा भाग
इथून इथे येणार आहे आणि त्यावेळेस मग मात्र तुमची माप बरोबर बसलं. पण तुम्ही जर याला मायनस नाही केलं, आता तुम्ही जी रेषा मारली होती, तुम्ही रेषा कशी मारली होती, ही कंटिन्यू अशी रेषा मारली होती, बरोबर आहे, ही कंटिन्यू, मग हा भाग जास्त होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला इथे ही रेषा सरळ नाही द्यायची, इथून वरती यायचंय आणि मग इथून तुम्हाला इथे कापून घ्यायचंय. मग आता याची खालची कटिंग कशी होणार, तर ज्यावेळेस याची खालची कटिंग घेसाल तर त्यावेळेस याची कटिंग या पद्धतीने होईल. आलं का लक्षात? हे काय झालं तुमचं, अशा पद्धतीने कट झाला खालचा भाग. नंतर आपण हा गळ्याचा भाग कापू. बघ, आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवणं खूप गरजेची आहे की बघा, ज्यावेळेस कटोरी एकमेकाला जॉईंट होती त्यावेळेस कशा पद्धतीने, हा छोटा भाग आहे, बरोबर आहे, तर त्याच्या बाजूचा हा छोटा आहे, हा मोठा आहे तर याच्या बाजूचा हा मोठा आहे. म्हणजेच ही गोष्ट लक्षात ठेवायची की छोट्या बाजूला छोटा आला पाहिजे. तर आपल्या डोक्यात येतं ना की अरे हे तर खूप छोटं व्हायलं, तर ह्या बाजू इकडची छोटीच राहणार आहे. ठीक आहे, तर मग तुम्हाला हे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणता पार्ट कुठे जॉईंट होतो आणि कशा पद्धतीने कट झाला. आता जर तुम्ही याला जर इथून असं कापून घेतलं, उदाहरणार्थ इथून जर याला कापून घेतलं तर एवढा भाग हा एक्स्ट्रा होणार, म्हणजे कटोरी इथपर्यंत जॉईन होईल, इथपर्यंतच, आणि मग तुम्हाला असं वाटेल अरे माझं काही चुकलं काय, बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला इथे न कापता तुम्हाला जो 1 इंच आहे तो मायनस करायचा असतो आणि इथून तुम्ही याला कापून घ्यायचा. आता बघा, फ्रंट शेप तुमचा एक परत एकदा फ्रंट शेप पण चुकतो, मग तो फ्रंट शेप द्यायचा कसा. आता तुमचा जो कसा फ्रंट शेप चुकला, तर बघा तुम्ही काय केला, याला इथून असा जागी शेप दिला, असा असा दिला बघा. आहेत का मॅडम? हे बघा, तुम्ही काय करता, तुम्ही शेप जागीच असा दिला, हा शेप असा नाही दिला जात. हा शेप कसा दिला जातो, तर इथून तर बरोबर आहे, असा स्टार्ट होईल, ठीक आहे, पण इथे जागीच मिळणार नाही, तो असं नॉर्मली वाढत 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 आणि मग नंतर कमी कमी होत असा तो फार ½ इंच पहिले असं इथे मिळेल, असा सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठी तुम्ही जो सेट मिळवता ना हा, तर हा सेट अशा पद्धतीने मिळाला पाहिजे, अशा पद्धतीने. आणि आता हा भाग तुमचा इथे अशा पद्धतीने तयार झाला आणि याला तुम्हाला इथून कापून घ्यायचं. समजलं सगळ्यांना? अशा पद्धतीने तुम्हाला ह्या भागाला कापायचं असेल. सर एकाच मिनिट एक विचारते, बोला ना. म्हणजे जो आपला साईड पीस आपण काढतो ना, हा. तो खालचं जे आपण खालून 1 इंच म्हणजे योगपट्टीचं घेतो तिथपर्यंतच कटिंग करायचा ना, त्याच्या हो. खालचा एक आहे तो घ्यायचा नाही ना? नाही नाही, आपण जो 1 इंच आहे तो नाही कट केला, हा आपण जो इथे असा होता ना, हा असा, तर हा वाला नाही कट करायचा, इथून वर यायचं आणि मग तो योगपट्टीवाला कट करायचा. हा, कटोरीला खालच्या पर्यंत घ्यायचा, कारण का तर तो तो इथे अटॅच होऊन तो परत इथे येणार आहे, वरती येणार आहे, बरोबर आहे. आणि जर समजा तुम्ही याला असं ठेवणार, इथे तुम्हाला याच्यासोबत जर कापला तर हा इथे अटॅच झाल्यावर हा इथे जाईल आणि इथे हा भाग एक्स्ट्रा राहील. आलं का लक्षात? म्हणून तुम्हाला ती कंटिन्यू नाही करायची, तुम्हाला वरती जाऊन मग इकडे कट करायचं, ठीक आहे. हा इथे पीस जॉईंट होतो आणि हा तुमचा इथे पीस जॉईंट होतो, असं, ठीक आहे. त्यावेळेस इथे सारखं मेजरमेंट मिळेल. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता वाढवायचं कुठे कुठे, तर आपण याला याच्यावरती ठेवू आणि वाढवायला पण शिकून घेऊ. समजा मी हा पीस इथे ठेवलाय, ठीक आहे. आता बघा, माझ्याकडे एक अशा पद्धतीचा चॉक आहे, हे बघा, हा चॉक.
याला मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो याच्यामध्ये काय आहे, नेमकी जादू आहे आणि तुमच्याकडे का असावा. हा नेहमी हँडवर्कला यूज होतो. कशासाठी? हँडवर्कसाठी. पहिले तर आपण ही मार्किंग करून घेऊ. माहितीये का कोणाकोणाला माहिती हा चॉक? माहितीये. माहिती आहे. आहे का? आता जवळपास बऱ्याच जणांना हा चॉक माहिती असेल. ठीक आहे, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो. प्रेस करून घ्या. आता मग मी याला इथे काढलंय. आता इथे मला काय करायचंय, माझी शिलाई मार्जिन इथे कटोरीची वाढवून घ्यायची. बरोबर आहे. एक सारखी तुमची शिलाई मार्जिन येणं गरजेचे आहे. त्याचसोबत मला आता काय करायचंय, तर मला ही कटोरी क्रॉसमध्ये कापायची. क्रॉस म्हणजे कशी, तर या पद्धतीने क्रॉसमध्ये बसली पाहिजे. तुम्ही अशीही बसू शकता, परंतु ही चुकीची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याला असं क्रॉसमध्ये कापायचं. कसं कापायचं? क्रॉस. हा भाग क्रॉस आला पाहिजे. अगोदर तर आपण गळ्यापासून याला इकडे थोडंसं 1/2 इंच वाढवत इकडे वाढवलं. 1/2 इंच इथे. ठीक आहे. बाकी मार्किंग ही सेम आली. ठीक आहे. आणि इथून आपण ही मार्किंग पण सेम करून घेऊ, नंतर याला वाढवू. बरोबर आहे. आता आपल्याला इथे किती वाढवायचं, तर इथं 1/2 इंच वाढवायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं पण 1/2 इंच वाढवायचं. समजली तुम्हाला पहिली कटोरी सेट. आता कटोरीच्या खालचा जो भाग आहे तो घ्यायचा. आपल्याला काय करायचंय, तो घ्यायचा. तो आपण इथे घेतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये कुठे कुठे वाढवायचंय, तर पहिले तर आपण सेम मार्किंग करून घेऊ. बघा, पहिले तर आपण सेम मार्किंग केली, याला बाजूला घेऊ. पहिले तर आपण ही मार्किंग करून घेतली. हा आपला टक्स आहे. हा आपला टक्स आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, याला इथे 1/2 इंच वाढवायचे. ठीक आहे. खाली बिलकुल काहीच वाढवायचं नाही आणि याला इथून असं वाढवायचं 1/2 इंच. त्याच्यानंतर इथे आपण 1/2 इंच वाढवलेलं आहे. ठीक आहे. तर तेवढं 1/2 इंच इथे वाढवायचं. आता हे वाढवल्यानंतर तुम्हाला याला चेक करायचं. असं करा किंवा नाही केला तरी चालतं, पण तुम्ही करून जर केलं तर छानच आहे. इथून आपण याला मोजतो. किती भरतं हे? 8 इंच. ठीक आहे. तर हे पण तुमचं 8 इंचच भरलं पाहिजे. म्हणजे जेवढं तुमचं हा भाग आला, म्हणजे हे 8 आला, तर तुमचा हा पण 8च आला पाहिजे. म्हणजे 8.25 आहे. ठीक आहे. तर तेवढाच भाग हा तुमचा पण आला पाहिजे. 8.25. जर हा कमी पडत असेल तर याला थोडं इकडे तुम्ही वाढवू शकता. ठीक आहे. कारण का, तर हा सर्कल आहे. याला घ्यायचंय तुम्हाला आणि इथून याला कापून घ्यायचंय. आता एक मॅजिक दाखवायची मला तुम्हाला. बऱ्याच जणांना माहिती आहे, काही जणांना नाही माहिती. हा चॉक मिटतो कसा? प्रेस प्रेस हे झाले. आता इथून आपण याला घेणार. ठीक आहे. आणि हे बघा, याच्यावरती मी असं चॉक फिरवतो. हे फिरवतो. बघा, हा इथे रिन्यू होतोय. म्हणजे हा इथे उडून चालला, कमी झाला बघा याचा ब्राईटनेस. म्हणजे हा काय आहे? वॉशिबल आहे. बोला ना. टॉप मला माहिती नव्हता. मी आपला नॉर्मल मार्केट वरून आणला हो. आणि मी मार्किंग केलं आणि मला असं वाटलं जरा सुरुवातीला मग मी इथे केलं तर सगळं मार्किंग भेटून कटिंग करावी. मला कळालंच नाही का केलं असं इथे हा. केल्याबरोबर. कारण की असं मला कळालं. हा, याला हा जो चॉक आहे, तर हा पांढरा चॉक म्हणतो याला आपण. ठीक आहे. हा मेणापासून बनलेला चॉक आहे. कशापासून? मेण असतं ना आपण जे बत्ती लावतो. ठीक आहे. तर त्याच्यापासून बनलेला चॉक आहे. त्यामुळे याच्यावरती प्रेस फिरवली की तुमची ही रिम्यू होऊन जातो पूर्णपणे. जेवढी पण मार्किंग असते तेवढी ही निघून जाते. ठीक आहे. आणि धुतलं तरी निघतो. परंतु आपला साधा जो चॉक असतो ना, त्याच्यामध्ये केमिकल यूज केलेला असतं आणि त्या केमिकलमुळे काय होतं, तो चॉक तुम्ही धुतला तरी तो उमटतो. म्हणजे पहिलं कसे होते, पहिले तुम्ही चॉक केला तर चॉकचा ऍक्च्युअली कलर राहायचा. परंतु आज तुम्ही जर चॉकनं मार्किंग केले ना, तो काळा पडतो.
काय होतो, काळा पडतो आणि तो डाग तसाच राहतो. ठीक आहे, याचा डाग निघतो, त्याचा डाग निघत नाहीये. ठीक आहे, याला घ्या आणि तुम्ही याला कापून घ्या. आणि बघा, हे जे मी तुम्हाला जे पण काही दाखवलंय ना, हे रियालिटी म्हणजे जी आहे, तर हे कस्टमरचं माप आहे. त्याचं बिल दाखवलं मी तुम्हाला. हे बघा, त्याचं बिल आहे, हे त्याचं काय करेक्शन आहे ते याच्यावरती आहे. हे बिल आहे आणि हा त्याचा पीस आहे, ते सॅम्पल. ठीक आहे, आणि त्याचीच आपण याला याच्यामध्ये कटिंग करतोय. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करेक्शन वगैरे जे पण असतील ते तुम्हाला तिथे समजून सांगितलेले आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये दाखवलं जे पण असेल ते. आता काल तर आपण शिकलो होतो, काल पण शिकलो होतो, आज पण परत शिकलो, कारण काल तुम्ही थोडंफार जे काही तुम्हाला नसेल जमलं ते आज आपण इथे करेक्शन केलंय. सेप हा सेप कधीच असा आला नाही पाहिजे. असं तुम्ही आतापर्यंत ब्लाऊज कापला असाल तर तुमचे शेप कसे येतात, इथून असे येतात, कारण गोल इकडे लागेल, इथून इकडे. ठीक आहे, तर इकडनंच गोल भाग तयार होतो आणि इकडे मग स्ट्रेट होतो. तर तुम्हाला इकडे अशा पद्धतीने सेप येणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण याला घेतला, याला घेऊन आपण जे आहे ते इथे चेक करून बघूया याच्या मापात आहे का. ठीक आहे, याच्या मापात आहे. इथे फक्त अशी शिलाई मारायची, शिलाई मारली की ती तयार होऊन जाईल कटोरी. ठीक आहे, ही कटोरी मग तुम्हाला याच्यावरती घ्यायची आणि इथून याला जॉईन करून घ्यायची. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला हा 2 पीस कटोरी ब्लाऊज कटिंग करायचा असतो आणि तुम्ही 2 पीस ब्लाऊज अशा पद्धतीने कटिंग करता.